आपला 15वा अध्याय पुरुषोत्तम योग सुरू आहे आणि आज आपण 5वा श्लोक सुरू करत आहोत. निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर विमुक्ता सुखदुःख संज्ञे गच्छन्ते मूढा पदमव्ययं तत् वर्षा काळा अंती जैशा मेघ पंक्ती सोडोनिया जाती आकाशाते तैशा परी जाण गेले मोहमान सांडोनिया मन जयाचे गा. मागच्या वेळेला त्यांनी आत्मज्ञानाची महती सांगितलेली होती मागच्या श्लोकामध्ये, आणि आत्मज्ञान झाल्यानंतरची स्थिती. आणि आता त्याच्या पुढे असोनी निर्धन निष्ठुर जे होती तया कंटाळती आप्त जैसे तैसे तया लागी तैसे जया लागी सर्वही विकार सांडोनी सत्वर गेले दूर दूर गेले. केळी लागी जैसी फळे येता जाण पडे उन्मळून आपोआप हळूहळू तैसे गळे ज्याचे कर्म होताची परम आत्मलाभ. आत्मज्ञान झाल्यानंतर मग एफर्ट टाकावे लागत नाहीत. आत्मज्ञान होईपर्यंत प्रचंड एफर्ट्स घ्यावे लागतात. मी मागच्या वेळेला म्हणलं होतं की पाण्यावर खडकावर जसं पाण्याचे कंटिन्युअस ड्रॉप्स किंवा पाण्याचा ओघ वाहत राहिला, पडत राहिला, तर तो दगड शेवटी फुटतो. तसं जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही, आत्मज्ञान म्हणजे एक 2 स्टेजेस मध्ये, पहिलं तर आपण आत्मा आहोत, पण ते सुद्धा पूर्ण ज्ञान नाही, सर्व आत्मे आहेत. आणि तिसरी स्टेज म्हणजे परब्रह्म सर्वत्र आहे. हे झाल्यानंतर ना मग एफर्ट टाकावे नाही लागत. मी आत्मा आहे कळल्यानंतरही बराच प्रॉब्लेम येत राहतो आपल्या थॉट स्पीच ऍक्शन मध्ये, कारण आपल्याला सगळे आत्मे आहेत समोरचे पण कुठेतरी रजिस्टर झालेलं नसतं आपल्या सिस्टम मध्ये. त्यामुळे परत परत आपल्याकडनं चुका होऊ शकतात. आपल्याला फक्त आपण आत्मा आहोत हे कळलंय, त्यामुळे थोडस आपल्या थॉट स्पीच ऍक्शन मध्ये अवेअरनेस येतो. पण म्हणून त्याच्या पुढची स्टेप म्हणजे समोरचेही आत्मस्वरूपात आहेत हे बघणं आणि त्याप्रमाणे जगणं. हे झाल्यानंतर मग थोडासा स्मूथनेस आपल्या टेंडन्सीज आणि अवेअरनेसला येतो, की आपल्याला माहिती आहे की सर्वच आत्मस्थितीत आहेत. मग आपण लोअर व्हेकल्सना पर्सनॅलिटीला बघायचं बंद करतो आणि माइंड करायचं बंद करतो. बेसिकली कोणी काही केलं तरी आपण इतकं माइंड नाही करत, आपण पुढे निघून जातो. आपल्याला फॉरगिव्हनेसची मग इतकी वेळ पडत नाही, कारण आपण आत्मस्थितीत आहोत हे कळल्यानंतर आपण लोअर व्हेकल्सना माइंडच करत नाही, लक्षात घेत नाही काय वागला, कसा वागला, का अपमान केला. कारण आत्मा 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 कळल्यानंतर कर्मबंधन असतं हेही तोपर्यंत कळलेलं असतं, आणि सगळं काही कार्मिक आहे, जे काही घडतं आहे ते मागच्या स्टोरीचा रिझल्ट आहे हे आपल्याला माहिती असतं. तिथपर्यंत चांगलंच कळलेलं असतं, त्यामुळे इतकं जास्त पर्सनॅलिटीकडे लक्ष जात नाही. आणि त्याच्यानंतर आत्मज्ञान, परब्रह्म स्वरूप आपल्या हृदयात आहे आणि मग ते सर्वत्रच आहे, कारण आपण आत्मा, दुसरा आत्मा म्हणजे ब्रह्म सुद्धा सगळीकडे व्याप्त आहे. हे कळल्यानंतर मग हे सगळे एफर्ट्स आहेत ना, मनाला सांभाळणं, मोहापासून दूर राहणं किंवा विकारांना कंट्रोल करणं, विकार न वाढू देणं, ह्या सगळ्या गोष्टी करायची आवश्यकता नाही, ते आपोआपच गळून पडतात. का गळून पडतात? कारण मोह, मन, विकार हे सगळे कोणाचे इफेक्ट्स आहेत? तर लोअर व्हेकल्स पर्सनॅलिटीचे, लोअर इगो. ठीक आहे ना. हे सगळे पर्सनॅलिटी म्हणजे फिजिकल बॉडी, मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी, या 3ची लक्षणं आहेत सगळी, आणि त्याचा प्रपंच आहे तो सगळा. तर त्यामुळे तो आपोआपच गळून पडलेला आहे. आणि म्हणून इथे म्हटलंय त्यांनी की सगळं पडे उन्मळून आपोआप. तिथे काही एफर्ट्स टाकावे लागत नाहीत तोडून काढण्यासाठी, फळं आपोआप गळून पडतात. हळूहळू तैसे गळे ज्याचे कर्म होताची परम आत्मलाभ.
आणि मग त्यामुळे कर्म पण असं का म्हणालंय की हळूहळू त्याचे गळे त्याचे कर्म. कर्म कसं गळून पडेल? होताची परम आत्मलाभ. कर्म नाही म्हणजे आपण करायचं कर्म नाही गळून पडत, त्यातला अहंकार गळून पडतो. मी केलं, माझ्याच्यानी झालं, किंवा त्याच्याही पुढे जाऊन लोक म्हणतात माझ्याकडून करवून घेतलं. हे सुद्धा कुठेतरी अहंकाराची भाषा आहे. माझ्याकडून करवून घेतलं म्हणजे कुठेतरी आपण आपल्याला कन्सिडर केलं जात आहे, आपल्याला ऍज अ इन्स्ट्रुमेंट यूज केलं जात आहे, मला माध्यम बनवलं जात आहे. हे सुद्धा अवेअरनेस नकोय. कारण पुन्हा तिथे एका अर्थाने मी माझं आलं आणि म्हणून तेही कर्म नकोय. आपण आपल्याला युटिलाइज केलं जात आहे हेही तिथे विसरायचं आहे. कारण करता करविता तोच आहे, कोण कोणाला वापरणार. हो की नाही? तर त्यामुळे सगळं कर्म, हर तऱ्हेचं कर्म गळून पडतं. म्हणजे काय की त्यातला मीपणाची भावना गळून पडते. कर्म म्हणजे कर्म सोडायचं नाहीये, ते तर शेवटपर्यंत करायचंय. कर्माला अंत नाहीये, कारण कर्म केल्याशिवाय सर्व्हिस नाही होणार ना, सेवा. काम केल्याशिवाय, व्हेकल्सनं वापरल्याशिवाय पुढच्या सर्व्हिसचं काम होणार नाही, परमात्म्याची सेवा घडणार नाही आपल्याकडनं. म्हणून साठी कर्म नाही गळत आहे, कर्म कर्तेपणाची भावना गळते. वृक्षा लागी आग लागली देखोन, पळे पक्षी गण सैरावैरा. तैसे जया लागी सर्व ही विकल्प, गेले आपोआप सांडोनिया. विकल्प म्हणजे काय? तर संशय, डाऊट्स. आपल्या मनात खूप डाऊट्स असतात. इव्हन स्पिरिच्युअल पाथवर सगळं कळत असतं आपल्याला, परमात्मा आपली काळजी घेतोय, पण तरी कुठेतरी येऊन असं वाटतं अरे मध्येच आपल्याला सोडून तर नाही दिलं बघणं आपल्याकडे, आपल्याकडे लक्ष नाहीये का, आपल्याला त्रास का होतोय, आपलं हे काय ते काय, ही सुद्धा अवस्था येत राहते. मध्ये मध्ये डाऊट्स येतात, विकल्प येतात. पण आत्मज्ञान झाल्यानंतर ते विकल्पही गळून पडतात. बरं, गंमत आहे की ह्याच्यातनं अनुभवांचा पण खूप मोठा रोल आहे या पाथवर. म्हणजे एका गोष्टीचा आपल्याला 4 वेळा 2 वेळा एकदा अनुभव आला की आपल्या अंडरस्टँडिंग प्रमाणे इंडिव्हिज्युअल केसेस मध्ये की आपण किती म्हणजे व्यक्ती व्यक्ती मधला फरक आहे हा, की प्रत्येक जण आता कसं घेत असेल त्याला डिपेंड करतं की एका अनुभवातनं शहाणं होणं, शहाणपण घेणं, की का त्याला 2 लागतात अनुभव, 2दा रिपीटेडली एक्सपिरियन्स यावा लागतो. अनुभूती म्हणा, अनुभव म्हणा, एक्सपिरियन्स म्हणा. काहींना 4-4 5-5 यावे लागतात, तोपर्यंत ते त्यांचं अंडरस्टँडिंग डेव्हलपच नाही होत. काही लोकांना आणखीन वेळ लागतो. इट डिपेंड्स, केस टू केस, है ना. तर त्यामुळे पण जे काय असेल, पहिला दुसरा तिसरा अनुभवानंतरही आपण आपलं कॉन्शियसनेस डेव्हलप होत जातो बरं का. म्हणजे त्याच्यासाठी फक्त आत्मज्ञान नाही, मध्ये मध्ये खूप इंटेन्स एक्सपिरियन्सेस येतात लाईफ टाईम मध्ये, त्यांनी सुद्धा आपला कॉन्शियसनेस चेंज होतो फटाफट. पण ते डिपेंड करतं, मी तुम्हाला आत्ताच म्हणलं की किती पटकन पिकअप करता दिलेला हिंट, त्याच्यावर डिपेंड करतं. म्हणजे पहिल्या एका ह्याच्यातनच आपल्याला जर हिंट मिळालं की अरे हे असं आहे, ओके, त्याच्या पुढे त्याच्या पुढे त्याच्या पुढे असं फास्ट, मग त्यांनी सुद्धा स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट म्हणा, स्पिरिच्युअल असेन्शन म्हणा, स्पिरिच्युअल ग्रोथ, हे जे काही वर्ड्स आपण वापरतो ते आपल्याला अनुभवास येतील. वृक्षा लागी आग लागली देखून, पळे पक्षी गण सैरावैरा. तैसे जया लागी सर्व ही विकल्प, गेले आपोआप सांडोनिया. भेद बुद्धी रूपी जिये भूमीवर, दोष तृणांकुर उद्भवती. पार्थात ये भेद बुद्धीची तो वार्ता, नाहीच सर्वथा जया लागी. आता भूमी म्हणजे बेस, फाउंडेशन. ते कसं आहे? भेद बुद्धी रूप. भेद जिथे संशय कुठे निर्माण होतो, जिथे बुद्धीमध्ये भेद असेल,
म्हणजे काय? द्वैत. कधी कधी कळतंय कधी नाही कळतंय, किंवा कधी ऍक्सेप्ट करायचंय कधी नाही करायचंय. जिथे आत्मज्ञान होतं ना तिथे बुद्धी सुद्धा शांत होते. या प्रकाराने खेळ खेळत नाही. ठीक आहे. पण जिथे विकल्प जे तैसे जया लागी सर्व ही विकल्प गेले आपोआप सांडोनिया, भेदबुद्धी रूपी जिये भूमीवर दोष तृणांकुर उद्भवती. दोषरूपी रान हे कुठे उद्भवू शकतं? जिथे बुद्धीमध्ये भेद आहे, म्हणजे डिफरंट, म्हणजे दोष निर्माण होण्यासाठीची जमीन कशी असेल? सुपीक जमीन तर नसणार ना, तिथे दोष निर्माण होतात व्यक्तीमध्ये. याचा अर्थ त्याच्यामध्ये जमिनीच्या क्वालिटीमध्ये पण दोष आहे काहीतरी, आणि तो आहे भेदबुद्धी रूपी दोष. की ज्याचे ज्याचे कधी बुद्धी सरळ राहते, कधी वाकडी चालते, कधी सरळ राहते, कधी वाकडी. त्याच्यामध्ये एक सखोल असा व्यवस्थित एकाच पातळीवर बुद्धी चालत नाहीये, आणि मग तिथे दोष निर्माण होतात व्यक्तिमत्वामध्ये. पार्थात ये भेद बुद्धीची तो वार्ता, नाहीच सर्वथा जया लागे. पण ही स्थिती आत्मज्ञान झालेल्या माणसाची नसते, कारण तिथे ज्ञान परमात्म स्वरूप असलेलं आपलं अस्तित्व हे सगळ्यात पुढे असतं, आणि त्याच्यामुळे आतली स्थिती फार शांत आणि सुंदर आनंदी अशी ब्लिसफुल स्टेट असते. तिथे हे सगळे संकल्प विकल्प हे काही उद्योग चालू नसतात आतमध्ये. अत्यंत शांतता. पार्थात ये भेदबुद्धीची तो वार्ता, नाहीच सर्वथा जया लागे. तेजोनिधी सूर्य पावता उदय, पळोनिया जाय रात्र जैसी. आपोआप सगळं गायब होतात. हे सगळे दोष आहेत ना व्यक्तिमत्वातले, लोअर व्हेकल्सचे, ते सूर्य आत्मज्ञान रूपी सूर्य उगवल्यानंतर सगळं गायब होतं. कारण जिथे प्रकाश तिथे अंधकाराच्या कुठल्याही रूपाला जागा नाहीये एकदा प्रकाश आल्यानंतर. ठीक आहे. अविद्येसहित देह अहंकार तैसा गेला दूर पळोनिया. आणि अविद्या म्हणजे अज्ञान, अज्ञानासोबत देहाचा अहंकार. मग अशीच सांगितलं, मी करता आहे हा भावच मुळात उरत नाही, त्यामुळे मग सगळं शांत होऊन जातो आतमध्ये. आयुष्यविहीन जीव अकस्मात. कारण ज्या वेळेला आपण मी करताय म्हणलं की सगळ्या छटा निर्माण होतात, वेगळ्या वेगळ्या कलर्स आपल्यामध्ये, पूर्ण कलर स्केल आपल्यामध्ये, स्वभावामध्ये, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये वेगळ्या वेगळ्या छटा निर्माण होतात माणसाच्या व्यक्तिमत्वाच्या. जिथे मी करता आहे हा भाव मुळातच रुटेड असतो असा तेव्हा. पण ज्या क्षणाला ते रूट उखडलेलं आहे कर्तेपणाचं, मुळासकट उपटून काढलेलं आहे कर्तेपण, अहंकार उपटून काढलेला आहे आत्मज्ञानाच्या बळावर, तिथे ते अज्ञान दिसत नाही. आयुष्यविहीन जीव अकस्मात, टाकोनिया देत देह जैसे. देह जैसा तैसे मोहात्मक द्वैत धनंजया, गेले सांडोनिया जया लागे. लोहाचे साकडे जैसे परिसासी, जोडे ना सूर्यासी तम जैसे. तम म्हणजे अंधकार, काळोख. तैसाद जया द्वैत बुद्धीचा दुष्काळ, असे सर्व काळ स्वभावेची. घेऊन या सुख दुःखांचा आकार, होती जी गोचर देही द्वंद्वे. धजावती ना ती अर्जुना साचार, ठाकाय समोर जयाची. स्वप्ना माझी लाभो राजसिंहासन, नातरी मरण हो प्राप्त. परी जागे होता सर्वथा ते जाण, होय ना कारण हर्ष शोका. द्वैत बुद्धीचा दुष्काळ तिथे सर्वदा सर्व काळ पसरलेला आहे, कारण तिथे अद्वैत आहे. अद्वैत फक्त ब्रह्म आहे तिथे. त्यामुळे द्वैताचा प्रकार वागण्या बोलण्यात, बुद्धीत, विचारात, हृदयात कुठेही नसणार आहे. घेऊन या सुख दुःखाचा आकार, होती जी गोचर देही द्वंद्वे. धजावती नाती अर्जुना साचार, ठाकाय समोर जयाची. आता बुद्धी स्थिर झाल्यानंतर, स्थितप्रज्ञ अवस्था आल्यानंतर, सुख आणि दुःख ही दोन टोकं आहेत. एका साईडला सुख आहे आणि सुख आहे, आणि एका कॉर्नरला दुःख आहे.
काडी काडी जर अशी पकडली, आपण रॉड पकडला तर एकाच्या कॉर्नरला दुःख आहे, एकाच्या सुख आहे, पण त्याची मध्यम स्थिती म्हणजे बॅलन्स स्टेट. ती मध्य स्थिती म्हणजे स्थितप्रज्ञ, स्थिर बुद्धी. सीसॉ सीसॉ असतो ना खेळायचा, तो एक इकडे एकदा खाली एकदा वर, इकडे दुसरी साइड खाली तर पलीकडची वर. पण त्यातल्या मध्ये जर रॉडनी जर बॅलन्स केला तर ते ना इकडे खाली जाईल ना इकडे वर जाईल. ती जी मधली स्थिती आहे बॅलन्स स्टेट, ती आपली होऊन जाते स्थिर बुद्धी. आणि त्यामुळे सुख आणि दुःख ह्याचे द्वंद्व म्हणजे युद्ध, आता कोण आलं, आता सुखी आहे, आता दुःखी आहे, आता सुखी आहे, आता दुःखी आहे, असं होतच नाही, कारण बॅलन्स स्टेट आहे. धजावती नाती ठाकाया समोर जयाची, म्हणजे येतच नाही समोर, त्याच्या लाईफ मध्ये ते सुख दुःखाचे हेलकावे येतच नाहीत. स्थिर आहे, पाणी डचमळतच नाही आतमधनं. स्वप्ना माझी लाभो राजसिंहासन, ना तरी मरण होऊ प्राप्त. परी जागे होता सर्वथा ते जाणं, होय ना कारण हर्ष शोका. पहा, आपण म्हणतो स्थिर बुद्धी किंवा ब्लिसफुल स्टेट, पण इतक्या टोकाची आहे की स्वप्नामध्ये जरी श्रीमंती मिळाली, राज्य मिळालं, पैसा अडका मिळाला, धनधान्य मिळालं, तरी आनंदी होत नाहीये स्वप्नामध्ये. झोपेत सुद्धा त्याला आनंद होत नाहीये ना. तरी मरण आलं दिसलं तरी तो घाबरतोय. इतकी स्थिरता यायला तर तुम्हाला साधारण अंदाज येईल की आत्मज्ञानाची स्थिती म्हणजे किती उच्च स्थिती आहे. कारण पटकन काय म्हणतो ना, सीसॉ सारखं आपलं वरखाली होते एका क्षणामध्ये. आणि ही स्थिर बुद्धी यायला केवढी प्रॅक्टिस लागेल आणि किती जन्मांची आपल्याला साधना लागेल. 100%. परी जागे होता सर्वथा ते जाणं, होय ना कारण हर्ष शोका. जागृती स्वप्नामध्ये काही दिसलं तरी जागेपणी लक्षात येतं, अरे मी जिवंत आहे, मेलो नाहीये, अरे आपल्याला काहीच नाही मिळालेलं, धन संपत्ती, आपण आहे त्या स्थितीतच आहे. सगळं जो काय आनंद दुःख झालेलं असतं झोपेत ते नाश पावणार. ती जी स्थिती आहे ती तेवढी यायला पाहिजे की काहीच फरक पडत नाही. तैसे सुख दुःख पुण्य पापादिक, द्वंद्वे जया देख वेडीची ना. आणि सारासार विचारी प्रवीण, होऊन सज्ञानस राजहंस. हंस, राजहंस, विवेक बुद्धी, नीर क्षीर विवेक बुद्धी. प्रत्येक पानावर विवेकाचं वर्णन येत आहे, कनेक्शन येत आहे. सारासार विचारी प्रवीण, होऊन सज्ञान राजहंस. राजहंसासारखा, त्याला काय निवडायचं आणि काय टाकायचं माहिती आहे, राजहंसासारखा झालेला आहे तो. आणि त्यामुळे, आणि कशामुळे झाला त्याचा, कशामुळे तो राजहंस बनला? ज्ञान, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, त्याच्या बळावर तो राजहंस बनतो. आपल्यालाही राजहंस बनायचंय आणि ते सुद्धा ब्रह्मज्ञानाच्या सहाय्यानं. आणि हेच ते सांगितलेलं आहे. असद्वस्तुरूपी सांडोनिया नीर, आत्मरस क्षीर सेविती जे. असद्वस्तू, असद्वस्तू म्हणजे काय? जी कामाची नाही, नाशिवंत वस्तू. आता वस्तू कोणती आहे? सगळंच आपल्या भोवती जे काही दिसतंय ते सगळी नाशिवंत वस्तू. म्हणजे काय? प्रकृती म्हणजे माया, म्हणजे पर्सनॅलिटी, किंवा हे सर्व जगत, हे सगळं मायेचा पसारा आहे. हा नाशिवंत आहे, हा कायम टिकणारा नाही. म्हणून याला पाणी समजून सोडून द्या आणि आत्मरसाला दूध रूपी घेऊन त्याचं सेवन करा. राजहंस असं करतो. राजहंस ठरवतो की यातनं काय घ्यायचं, आपल्याला चांगलं काय आहे, आपल्या फायद्याचं काय आहे, आपण काय घेतलं पाहिजे ते घ्यायचं, बाकीचं फेकून द्यायचं, सोडून द्यायचं. फेकून द्यायचं म्हणजे सोडून देणे, सोडणे. आपल्याला सोडायचंय आणि त्यातनं बाहेर यायचं. आपल्या रसाचा जैसा सूर्यदेव, करोनी वर्षाव भूमीवरी, किरणांच्या द्वारात तोची आकर्षून आणि परतोन निजबिंबी.
भ्रांतीमुळे तैसी आत्मवस्तू भली जी का विखुरली बारा वाटे. ज्ञानदृष्टीने ती एकपण साचे आपुल्या ठाईच देखती जे. बारा वाटे म्हणजे आपली इंद्रिय, त्याच्यामुळे भ्रम होऊन आत्मवस्तू आपली आत्मा विखुरला जातो ऍक्टिव्हिटीज मध्ये. पण तो ज्ञानदृष्टीने एकत्र आणला जातो. त्या रस्ते सगळे बंद करून त्यातली आत्मवस्तू एकत्र केली जाते. म्हणजे आत्म्याचं एकत्रीकरण केलं जातं एकाच ठिकाणी, त्याला बांधून ठेवलं जातं. म्हणजे कॉन्सन्ट्रेट करतो आपण हृदयामध्ये आणि आपण ध्यान करतो. ठीक आहे. अशा स्थितीमध्ये आपण त्याला वापस आणलं पाहिजे. जो इकडे तिकडे वाहतोय, अननेसेसरीली एंगेज करून ठेवलाय आपल्याला. डोळ्यांनी बघायचंय, कानांनी ऐकायचंय, पायानी कुठेतरी चालत जायचंय, आणखीन काहीतरी उद्योग करायचे, ज्या काही अननेसेसरीली ऍक्टिव्हिटीज आहेत, अननेसेसरी. धर्मकार्याचा बद्दल इथे उल्लेख नाहीये आणि मी पण बोलत नाहीये. जे आपली कर्तव्य कर्म आहेत त्याबद्दल इथे विचार केलेला नाहीये. पण अननेसेसरीली इन्व्हॉल्वमेंट असते, ती अननेसेसरीली कशी आहे हे तुमचं तुम्ही बघायचं अभ्यासकांनी, की कुठली गोष्ट अनवॉन्टेड अननेसेसरी आहे ऍक्टिव्हिटी, किती रिक्वायर्ड आहे, किती आवश्यक आहे, किती महत्व आहे त्या कृतीचं, हे प्रत्येकाने आपलं आपलं ठरवायचं. मोबाईल बघणं किती आवश्यक आहे, टीव्ही बघणं किती आवश्यक आहे, बाहेर गप्पा मारत बसणं किती आवश्यक आहे, पसारा मांडणं सोशल नेटवर्कचा तो किती आवश्यक आहे, हा प्रत्येकाने आपला आपण कशात तरी पैसा खर्च करणं कुठल्या तरी एखाद्या हॉबीमध्ये, अननेसेसरीली वेस्टेज ऑफ मनी किंवा वेस्टेज ऑफ टाइम, वेस्टेज ऑफ एंगेजमेंट, माइंड एंगेजमेंट, ही किती आवश्यक आहे हे आपलं आपण प्रत्येकाने ठरवायचं आहे. आणि तिथून आपल्या इंद्रियांमधनं आत्म्याला रिकामं करायचंय, फ्री करायचंय आणि त्याला लावायचंय परमात्म ज्ञानात. ध्यानात नाही, ज्ञानात. ध्यान करायचं बोललंच नाही आपण अजून. ध्यान हे आपोआप होतं, ध्यान करावं नाही लागत. म्हणजे काही काही जर कोणी ऐकलं तर म्हणतील काही सांगते, पण ही फॅक्ट आहे की ज्या वेळेला आपली इंद्रियातनं आपला आत्मा असा जो जिथे जे इथे शब्दात म्हटलंय ना, एकवटायचा आहे त्याला, तो जेव्हा त्याला कामधंदा संपून जातो, इकडे तिकडे इकडे तिकडे एंगेजमेंट त्याच्या कमी होतात आणि तो असा स्थिर होतो, तेव्हा आपोआप ध्यान लागायला लागतं. आज्ञाचक्र ऍक्टिव्हेट होतं आणि आज्ञाचक्रातनं डोळे ती मुद्रा लागायला लागते आणि आपल्याला इच्छा असून असू ध्यान लागायला सुरुवात होते. हे अनुभवांनी बोलतेय मी, हे असंच काही वाचलेलं नाही सांगत आहे. तर त्यामुळे ध्यान करण्याच्या मागे धावायचं नाही. जेव्हा अननेसेसरीली धावतो ते मन इकडे तिकडे भटकत राहतं. ते पहिले रिकामं झालं पाहिजे ना, ते फ्री झालं पाहिजे. त्याच्याशिवाय ध्यान कसं करणार, मेडिटेशन कसं करणार, कॉन्सन्ट्रेशन कसं करणार, कंटेम्पलेशन कसं होणार, ते नाही होऊ शकत. कारण ते धावत असतं ना, डोळ्यांनी काहीतरी बघितलेलं तेच फिरत असतं. खूपदा अनुभव येतात असे, असंच काहीतरी बघितलेलं असतं तेच डोळ्यासमोर फिरत राहतं. डोळा बंद करून जबरदस्तीनं बसलं म्हणलं तरी नाही होत ते. पण आपोआप लागतं तेव्हा ध्यान आपणे आप लागतं. तिथे मग काही त्या डोळ्याला आठवत नाही ना कशाला काय आठवतं. म्हणून आपण पहिले यातनं रिकामं केलं पाहिजे आत्म्याला एंगेजमेंट्स मधनं, आणि ते इथे सांगितलेलं आहे, ते आपोआप होतं. किरणांच्या द्वारा तोची आकर्षून आणि परतोन निजबिंबी भ्रांतीमुळे तैसे आत्मवस्तू भली जिका विखुरली बारा वाटे. ज्ञानदृष्टीने ती एकपणे साच आपुल्या ठाईच देखती जे. गंगेचा प्रवाह सागरा मिळवण तद्रूप होऊन राहे जैसा. तैसा आत्मयाच्या निर्धारीच देखत तद्रूप विवेक जयाचा गा. पुन्हा विवेक याही पानावर आहे. ज्याचा आत्म्याच्या ठिकाणी विवेक त्याचा लागलेला आहे, विवेक बुद्धी स्थिर आहे. आकाशी जैसे येणे जाणे नाही, राहे सर्वा ठाई व्यापकत्वे.
व्यापकपणाने तैसे आगवेची जाहले आपण कामना म्हणून नुरे जया. कामच नाहीये. कामना म्हणजे वासना किंवा काम, इंद्रियांचं काम. तिथे जिथे आत्मा आत्मा काय आहे? आत्मा 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 आपण म्हणतो. आत्मा काय आहे? आत्मा शक्ती स्वरूप आहे. आत्मा अशी काही वस्तू नाही आहे. एनर्जी आहे, एनर्जी. आता आपण कानाने ऐकतो, त्याच्यामध्ये आपण काय वापरतो? प्राणशक्ती तर आहेच आहे, पण प्राणशक्ती इंधनासारखी आहे, म्हणजे पेट्रोल सारखी. पण त्याच्यातूनही चालक लागतो ना कोणतरी. हो, गाडी चालवायला पेट्रोल भरली म्हणून गाडी चालायला सुरुवात होत नाही. गाडीत बसायला लागतं ना कोणीतरी, चाक चालवायला त्याचं, किंवा स्कूटरवर तिथे समोरच्या सीटवर. ते कोण चालवतं? तो आत्मा चालवतो. शक्ती स्वरूप आत्मा, ऊर्जा स्वरूप आत्मा, प्रकाश स्वरूप आत्मा, तो जो असतो आतमध्ये, ज्याला काही फॉर्म नाही आहे, फॉर्मलेस आहे, तो सगळं चालवतो. डोळ्याला चालवतो, कानांना चालवतो, पायांना चालवतो. आणि सोबत कोण, इंधन कोण असतं? प्राणवायू असतो, जो आपण घेतो. अर्थ प्राणा आहे, सोलर प्राणा आहे, सोलर म्हणजे सूर्याकडनं येणारा. त्याच्यानंतर एअर प्राणा आहे. तीन प्राणवायू आहेत. जमिनीतनं, अर्थ मधनं आपण घेतो, सूर्याकडनं घेतो आणि एअर मधनं घेतो. हे तीन प्राणशक्तींना घेऊन आत्मा शरीर चालवतो, व्हेइकल चालवतो. आणि व्हेइकल मधले हे एक एक पार्ट्स आहेत, डोळा, कान, नाक, सगळे अवयव आपले. तर त्या सगळ्यातनं त्याला फ्री करायला पाहिजे, तेव्हा तो मग रिकामा होईल आणि त्याला जे महत्वाचं काम करायचं ते तो काम करेल. ज्ञानदृष्टीने ती एकपणे साच आपुल्या ठाईचं देखती जे. गंगेचा प्रवाह सागरा मिळवून तद्रूप होऊन राहे जैसा. तैसे आत्मयाच्या निर्धारीचं देख तद्रूप विवेक जयाचा गा. मग अशी मी सांगितलं ना, की आपल्या ऍक्टिव्हिटीज मधून तो रिकामा झाला की मग त्याला कुठेही जागा उरत नाही. मग आत्मा आपोआप आपली जागा शोधतो. कुठे? परमात्मा. पटकन जातो, कनेक्ट होतो. जसं इथे त्यांनी म्हटलंय की गंगेचा प्रवाह सागरा मिळवणं तद्रूप होऊन राहे जैसा. नदीला सांगावं लागतं का कुठे जा म्हणून? नदीचा प्रवाह बरोबर सागराकडे जातो. तसा आत्म्याचा प्रवाह बरोबर परमात्म्याकडे जातो. त्याला तर आपण वाटा दाखवतो. आता तू इकडे जा, आता तू डोळ्याकडे जा, पायाकडे जा, आता कानाकडे जा. त्याला फाटे फोडतो आपण. त्याला स्ट्रीम्स काढून देतो अननेसेसरीली, प्रवाह करत ठेवायला, यूज करायला आत्म्याला. पण जेव्हा ते बांधून टाकले जातात विवेकाच्या जोरावर, इंद्रियांचे बांध लागल्यानंतर मग आत्मा कुठे जाणार? सागराकडे, परमात्म्याकडे. आपोआप झपकन मेडिटेशन म्हणजे ध्यान लागतं आपलं. तो असा डायरेक्ट जातून कनेक्ट होतो. मी आलो भेटायला. मग तुम्हाला करायची इच्छा असू दे नसू दे, तुमचं अवस्था अशी जबरदस्त होऊन जाते. मग तिथे तो चालवत असतो शरीराला पूर्णपणे. अशी गंमत आहे. आकाशी जैसे गंगेचा प्रवाह सागरा मिळवून तद्रूप होऊन राहे जैसा. मग त्याच्यात तद्रूप होऊन तो राहतो. कितीतरी वेळ ध्यान लागतं मग ते. तिथे टायमर नाहीये मग. आकाशासी जैसे येणे जाणे नाही, राहे सर्व ठाई व्यापकत्वे. तैसे आगवेची जाहले आपण कामना म्हणून नुरे जया. आगीच्या डोंगरी बीज कोणतेही अंकुरे न पाही धनंजया. तैसा जयाची या मानसी साचार अल्पही विकार उद्भवेना. जिथे विवेक दरवाजात उभा आहे, आत्मा परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर आहे, तिथे कामना म्हणून काही उरत नाही, अंकुरित होत नाही काही. बीजांकुर सगळी निर्बीज झालेली आहेत. कुठल्याही वासनांच्या अंकुर फुटू शकत नाही, कुठल्याही विकारांना उद्भव होऊ शकत नाही. मंदराची रवी काढून या घेता, आली निश्चळता क्षीरार्णवी. तैसी जयाची अशुद्ध अंतरात उसळेना लाट विषयांची. मी जे नेहमी म्हणते ना, डचमळत राहतं पाणी. मोठ्या मोठ्या लाटा लहरी येत राहतात विकारांच्या, सुखदुःखाच्या, द्वंद्व, युद्ध. हे कसं, ह्याच्यातनं तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली आपल्या आतमध्ये असं ते एक
एक असं ते एक हे असतं ना, कुठेतरी बघितलंय. टेबलवर एक हे ठेवतात, शोपीस आहे, शोपीस. तो असं इकडे हलतो तिकडे, सीसॉ सारखं आहे त्याला, आणि त्याच्या आतमध्ये पाणी आहे. ते कधी इकडे वर जातं, इकडे वर जातं, ते आपोआप हलतं असं. बघितलं असेल तुम्ही कुठेतरी सिरियल मध्ये, का कुठेतरी बघितलं होतं पूर्वी मी, कशात तरी, आठवत नाही आता. तो एक पीस असतो, शो पीस टेबलवरचा. आपल्या आतमध्ये खरंच तशी अवस्था असते. कधी आनंद, एखाद दिवशी काय आनंदी, एखाद दिवशी काय डोकं फिरलेलं असतं की सगळ्या घराला हलवून सोडतो आपण. आपण आतनं हललेले, आणखीन सगळ्यांना हलवलं. बढिया आहे. असं सगळं वादळ, कधी आनंदाचं, कधी दुःखाचं, कधी सुखाचं, कधी कशाचं, त्राग्याचं, क्रोधाचं, जसं सगळं हिंदोळून आपलं पण, सगळ्यांचं, घरातल्यांचं, बाहेरच्यांचं, सगळ्यांना हलवून ठेवतात माणसं. ते जे टेबल टॉप पीस असतो ना, तसं तसं आपलं अंतःकरण असतं. पण ज्ञानी व्यक्तीचं कसं असतं? स्थिर एकदम. त्याच्यात लहरीच नाहीये, त्याच्यात मुवमेंटच नाहीये. तैसे आत्मज्ञाने मंदराची रवी काढून या घेता आली निश्चळता क्षीरार्णवी. तैसी जयाची या शुद्ध अंतरात उसळे ना लाट विषयांची. अपूर्णता नाही कोणत्याही अंगी, जैसी चंद्रा लागी पौर्णिमेच्या. तैसे आत्मज्ञाने झाले पूर्ण काम, म्हणून निष्काम स्वभावे जो. तो निष्कामी झालेला आहे, निष्कामी. काम उरलेला नाहीये. निष्काम भावना, निष्काम कर्म, प्रत्येक ऍक्शन, थॉट, स्पीच, ऍक्शन त्याचं निष्काम झालेलं आहे. तिचे कामना उरलेल्या नाहीयेत कुठल्याही प्रकारचे. स्वार्थी भाव नाहीये, मीपणाचे छटा नाहीयेत तिथे कुठल्याही. इतकं सुंदर त्याचं व्यक्तिमत्व आहे. ऐसे विलक्षण जया अंगी गुण, तया ते वर्णोन किती सांगू, किती सांगू मी तुला. ही पहिल्या तर नाही, अर्जुन विषाद योग होता. पण दुसऱ्या अध्यायापासनं तो असं उत्तम व्यक्तीचं, उत्तम पुरुषाचं वर्णन सतत करत आलेलं आहे. किती वर्णन करून सांगू त्याचे गुण काय असतात. गेले 14 अध्याय हे सगळं वर्णन चालू आहे. ऐसे विलक्षण जया अंगी गुण, तया ते वर्णन किती सांगू. जैसा झडाडत्या वायू पुढे देख, टिकेना क्षणैक धुलीगण. तैसे आत्मलाभे जयासी अर्जुना, नावही रुचेना विषयांचे. त्याला विषयात रस उरत नाही, तो अशा ठिकाणी रमत नाही. तो तुरंत वेगळा दिसतो. कारण का? तो असा काय ओढलेल्या चेहऱ्याचा, असा सिरियस असा काही असतो म्हणून नाही दिसत. त्याची ऊर्जा, त्याचा ऑरा, त्याची एनर्जी, त्याचा ब्राईटनेस, त्यातलं आत्मस्वरूपाचा प्रकाश, लाईट ऑफ द सोल, तो प्रदर्शित होत असतो. तो बाहेर येत असतो त्या व्यक्तिमत्वातनं. तो दूर दूरपर्यंत पोहोचत असतो. त्याचा ऑरा बोलत असतो सगळं, आणि त्याबरोबर तो माणूस वेगळा आहे हे कळतं. त्या माणसाची एनर्जीच वेगळी असते, ऑर्डिनरी नसते. तैसे आत्मलाभे जयासी अर्जुना, नावही रुचेना विषयांचे. असो ज्ञानरूप अग्नी माझी भले, ऐसे शुद्ध झाले जे जे कोणी. त्याची एक होती तया ठाई तैसे, मिसळले जैसे हेम हेमी. सोन्यात सोनं मिसळल्यासारखं. तया ठाई ऐसे बोलता ते स्थान, कोणते म्हणून विचारेसी. तरी कल्पांती ही नासे ना जे स्थान, तेची ते ठिकाण जाण बापा. परिदृश्यपणे जया ते पहावे, नातरी जाणावे ज्ञेयपणे. किंवा अमुक हे म्हणून दावावे, ऐसे तरी नव्हे अर्जुनाजे. असं ते व्यक्तिमत्व आहे. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः, यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. झगझगीत दीप दाखवती जे काही, किंवा चंद्रमाही उजळी जे. बहु बोलू काय सहस्त्र किरण, करी प्रकाशन विश्वाचे ज्या.
आघवे ते विश्व होय भासमान, तोवरी दर्शन नाही ज्याचे. विश्वाचा आभास भासतसे पाहे, लपोनिया राहे तोवरी जे. तैसे जैसे शिंपीपण सर्वथा हरपे, तव वाटे रूपे ऐसे साच. किंवा दोरीपण लोपता साचार, सर्पाचा आकार दृढ होय. तैसी चंद्र सूर्य इत्यादी मोठी, जी जी तेजे होती भासमान. प्रकाश ती ती साच धनंजया, जिये वस्तूची या अंधारात. ती तो आत्मवस्तू तेजो राशी देख, सर्व भूतात्मक एक असे. तळपते सूर्यासारखा. सूर्य म्हणजे सोलर गॉड, ऍक्च्युली परब्रह्म आपल्या पृथ्वीसाठीचं, आपल्या युनिव्हर्सचं. त्याच्यासारखा तळपता असं व्यक्तिमत्व ते बनलेलं असतं. सूर्यचंद्राची या मानसी प्रकाशे, सर्वत्र जी असे सारखीच. म्हणून या आत्मवस्तू प्रकाशात तेजोहीन होत चंद्र सूर्य. म्हणून या आत्मवस्तू प्रकाशात तेजोहीन होत चंद्र सूर्य. ह्याची साठी सर्व तेजस्व्यांचे तेज, जाणते सहज ब्रह्माचेच. चंद्रासवे लोप तारकांचा होय, पावता उदय दिनमणी. तैसे जयाची या प्रकाशे आघवे, सूर्य चंद्र सूर्यासवे विश्वलोपे. जाग येता स्वप्न मावळे सकळ, नुरे मृगजळ अस्तमानी. तैसा पाही जया वस्तूची ठाई, आभासत नाही कोणताच. तेची धनंजया माझे निजधाम, जाण सर्वोत्तम सुनिश्चये. नद्यांचे ते ओघ न येती परते, महासागराते मिळाले जे. तैसे पावले जे माझे निजधाम, तया नाही जन्म पुनरपी. आणि ह्या पद्धतीनं आत्मरूप राहून परमात्म स्वरूप जो होतो, जो इथे म्हटलंय, ती तो आत्मवस्तू तेजो राशी देख, सर्व भूतात्मक एक असे. सर्वांच्यातला एक असलेला सूर्य सर्वांमध्ये आहे. प्रत्येक ठिकाणी त्याचा एक 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 किरण रूपानं तेज विलसत आहे. ह्या पद्धतीनं जो जगतो आणि तो परमात्म्यात एकरूप होतो, तो त्याच्याच धामाला जातो. त्याचं धाम म्हणजे परमात्मा स्वरूप होऊन जातो, म्हणजे सायुज्य मुक्ती, एकरूपता पूर्णपणे. तेची धनंजया माझे निजधाम, जाण सर्वोत्तम सुनिश्चये. नद्यांचे ते ओघ न येती परते, महासागराते मिळाले जे. तैसे पावले जे माझे निजधाम, तया नाही जन्म पुनरपी. त्यांना मग पुन्हा नाही यावं लागत. कधी यावं लागतं? जेव्हा ते म्हणतात की आता जा आणि कार्य कर. मग तिथे हे सगळ्या वासना वगैरे काहीच नसतात. म्हणजे काय, ते काय असे संन्यासासारखे, हा संन्यासी. आता त्याच्यात पण आदेश येतो की प्रापंचिक बनून कार्य करायचं आहे का संन्यास धारण करून कार्य करायचं आहे. जशी आज्ञा असेल तसा तो सायुज्य मुक्ती झालेला जीव, आत्मा जन्म घेऊन, लोअर व्हेकल्स घेऊन जन्म घेऊन पृथ्वीवर येतो, कार्य करतो आणि परत जातो. आपल्याला जरी दिसला तो की लग्न झालेला आहे, मुलं बाळ आहेत, तरी तो त्याच्यात रमलेलाच नसतो, तो वेगळा असतो त्याच्यापासून. आणि हेच कार्य करून दाखवायला संत येतात. हे इथे जे वर्णन आहे ते ह्या संतांचं वर्णन आहे असं आपण समजू, जे कार्य करण्यासाठी जन्म घेऊन येतात त्याच्या आदेशावर. जेव्हा तो सांगतो की अमुक यांनी जन्म घ्यायचा आहे आता, तर तो प्रकाश जन्माला येतो, आपलं चारित्र्य घडवतो लोकांसाठी आणि निघून जातो. नद्यांचे ते ओघ न येती परते, महासागराते मिळाले जे. तैसे पावले जे माझे निजधाम, तया नाही जन्म पुनरपी. मिठाची बाहुली लवण सागरीन, घालिता माघारी परतेना. किंवा अग्नी ज्वाळा जाता अंतराळी, न येती भुतळी पुन्हा जैशा. ना तरी संतप्त लोहा लागी वारी, भेटता माघारी निघे नाते.
उदाहरणं दिलेत त्यांनी. मिठाची बाहुली पाण्यात सोडली तर ती वापस आपल्याला बनलेली हातात राहील का? ते पाणीत मीठ विरघळून जाईल. अग्निज्वाळा अशी दिसते ना आपल्याला अंतराळात अशी उडते वर, ती परत वापस नाही येत, ती मर्ज होऊन जाते. तसं तसं ते म्हणतात की जो आत्मज्ञानी पुरुष असतो तो माझ्याशी एकरूप झाल्यानंतर पुन्हा वापस येत नाही. येतो तो फक्त त्यांच्या आज्ञेने, त्यांच्या मर्जीने, त्यांचं काम करायला येतं. तैसे आत्मज्ञाने पुरुष जे भले मिळवून या गेले माझ्या रूपी तया लागी मिथ्या जन्म मरणाची चुके सव्यसाची येरझार. येरझार सुटतात म्हणजे कॉझल बॉडी पण मर्ज होऊन जाते, तेव्हाच तो वननेस येतो. कारण उरत नाही जन्माला येण्याचं. तव तव प्रज्ञारूपी पृथ्वीचा तो राय बोले धनंजय श्रीहरिते म्हणे देवा थोर पावलो प्रसाद परी ऐका शब्द एक माझा. देवा तुमची या स्वरूपी जडोनी मागुते जे कोणी वळती ना तुम्हा पासोनिया होते का ते भिन्न किंवा ते अभिन्न ठाईचेच. आता याला एक प्रश्न धनंजयाला, पार्थाला, अर्जुनाला एक प्रश्न पडलाय. तो प्रश्न विचारतोय की बाबा तुला मिळाले सगळं कळलं मला, पण मग ते तुला मिळाले ते काय तुझ्यापासून भिन्न होते अभिन्न होते काय होते, काय होतं त्यांचं. देवा तुमची या स्वरूपी जडोनी मागुते जे कोणी वळती ना तुम्हापासून या होते का ते भिन्न किंवा ते अभिन्न ठाईचेची. स्वरूपे करोन जरी ठाईचेच वेगळे ते साच होती देवा तरी परतोन नाहीच ते येत दिसे विसंगत बोलणे हे. ते जर वेगळे होते तुम्हापासून या होते का ते भिन्न किंवा ते अभिन्न ठाईचेच. ठाईचे म्हणजे मूळचे. मूळचे अभिन्नच होते का? का ते भिन्न होते म्हणजे त्यांच्यात सेपरेट अंडरस्टँडिंग मध्ये आतमध्ये ते आतून वेगळे होते का ते आधीच एकरूप होते, असा त्याचा प्रश्न आहे. स्वरूपे करोन जरी ठाईचेच वेगळे ते साच होती देवा. आणि जर मूळचेच ते वेगळे होते तर तरी परतोन नाहीच ते येत दिसे विसंगत बोलणे. जर वेगळे होते तर मग ते एकरूप कसे झाले, असं काहीतरी त्याचा थोडासा तो प्रश्न आहे. पुष्पगंधी गुंग जाहले भ्रमर होती का साचार पुष्परूप लक्ष्याहुनी बाण स्वरूपेची भिन्न म्हणून स्पर्शोन परतती. ज्यावर नेम धरावयाचं त्या वस्तूहून लक्ष म्हणजे ज्याच्यावर लक्ष वेधून जो बाण मारलेला आहे, लक्ष्याहुनी बाण स्वरूपेची भिन्न म्हणून स्पर्शोन परतती तैसे तुझ्याहून ठाईचे जे भिन्न येती परतोन मागुते ते. मग मागीन परत येतात ते कोण आणि मग ते एकरूप झाले त्यांचं काय. नातरी स्वरूप तुझे आणि त्यांचे जरी एकसाचे ठाईचे तरी शस्त्र जैसे न रूपे आपण तैसे कोणी कोणा मिळावे हो. म्हणून या जैसा देहा आणि अंगा संयोग वियोगा ठाव नाही तैसी तयांची ही स्थिती देवा जाण होती तुझ्याहून अभिन्न जे. आणि तुझहून वेगळे जे सदा पावती न कदा तुझ सीते तरी मागुते ते येती ना वाया विवंचना कासयाही. आता कोण गाते पाओनिया तुते येती ना मागुते प्रपंचात तेची उमजेल मज ऐशा परी सांगावे श्रीहरी सर्वात्मका. तर प्रपंचात येतात पण ते काय होतात, त्याची अशी शंका आहे की त्याला थोडस कळलं नाहीये की ते जातात मग ते कुठे जातात, येतात का आणि मग येतात तर ते वेगळे असतात का, असा काहीतरी त्याचा प्रश्न आहे. आणि त्यांनी प्रश्न विचारलाय. अर्जुनाची ऐसी ऐकून ही आशंका शिरोमणी जो का सर्वज्ञांचा देव तो श्रीकृष्ण बोले संतोषून शिष्याचे ते ज्ञान देखोनिया म्हणे महाबुद्धे पाओनिया पाओनिया माते येती ना मागुते माघारीचे स्तयांच्या स्वरूपा संबंधी साचार दोन्ही प्रकार संभवती. तत्वता विचार करोनी पहावे तरी ते स्वभावे मद्रूपची परी वरी वरी विचारिता जाण भिन्न मज होऊन भासती जे. जळावरी जैसे दिसती कल्लोळ एरवी केवळ पाणीच ते किंवा सोन्याहून अलंकार भिन्न. तो म्हणतोय की पहिले आता आपण सगळे त्याच्याशीच एकरूपच आहोत ना आपण.
आहोतच, परमात्म्याचा अंशच आहोत आपण पण. मग ज्याला कळलं तो त्याला एकरूप झाला, मग मागचे उरलेत त्यांचं काय? तेही तर त्याचेच अंश आहेत. हा त्याचा गोंधळ उडालाय. तर तो म्हणतोय की सगळे माझंच स्वरूप आहेत, दोन्ही प्रकार माझेच आहेत. पाओनिया माते येती ना मागुते माघारी जे, तयांच्या स्वरूपा संबंधी साचार दोन्हीही प्रकार संभवती. तत्वता विचार करोनी पाहावे तरी ते स्वभावे मद्रुपची. परिवरी विचारिता जाण भिन्न मजहून भासती ते. जळावरी जैसे दिसती कल्लोळ एरवी केवळ पाणीच ते. किंवा सोन्याहून अलंकार भिन्न परी सर्व जाण सोनेची ते. पण आपल्याला माहिती नाही ना, आपण पाणी आहोत, आपण किरण आहोत, त्यामुळे आपल्याला तो आपण वेगळेपणा अनुभवतो आहोत. पण ज्या क्षणाला आपण एकरूपता अनुभवतो आपण त्याच्याशी एकरूप होऊन जातो. तैसे ज्ञानदृष्ट्या साच पाहू जाता मजसी तत्वता एकची ते. परी भिन्नपण होय जे निर्माण तयासी कारण अज्ञानाची. आणि अज्ञानामुळे जे सामान्य जनता आपल्याला अवतीभोवती प्रकृतीमध्ये दिसते ती अज्ञानामुळे वेगळी दिसते ना. कालच आपण बघितलं की ज्या क्षणाला ज्ञान प्राप्त होतं त्या क्षणाला आपल्याला परब्रह्म एकच आहे या सृष्टीमध्ये कळतं. आणि जोपर्यंत अज्ञान असतं तेव्हा आपल्याला 50 माणसं आपल्या भोवती दिसतात. आणि तेच ह्याचं उत्तर आहे याच्या प्रश्नाचं पण, की जे भिन्न राहिलेत ते त्यांच्या अज्ञानामुळे आहेत. ज्या क्षणाला ज्ञान प्राप्त होतं तो अभिन्न होतो, एकरूप होतो. आघवे आकाश घालोन या पोटी प्रकाशे किरीटी सूर्य जेव्हा, तेव्हा प्रतिबिंब दिसे कोठे कैसे होता सर्वसाचे रश्मीमय. आघवे कल्पांती होता जलमय नदी अनाले काय कुंभावती. म्हणून या जो मी अविक्रिय एक तया मज देख अंश कैचे. ह्याची लागे जीव भिन्न की अभिन्न सर्वथा हा प्रश्न संभवेना. आणि त्यामुळे हा तुझा प्रश्नच थोडासा चुकीचा आहे. इथे प्रश्न उद्भवत नाही. भिन्न आहेत ते अज्ञानामुळे, अभिन्न होतात ते ज्ञानामुळे, एकरूप होऊन जातात. याची लागी जीव भिन्न की अभिन्न सर्वथा हा प्रश्न संभवेना. असोनिया उजू वाकुडेच होय पार्था जैसे तोय पात्रा संगे. किंवा पाण्यासंगे नसतेच जाण येई दुजेपण सूर्या लागी. चौकोनी वाटोळे असे का गगन ते तो रूपहीन जरी साच. तरी घटी मठी सापडता भले चौकोनी वाटोळे होय जैसे. किंवा निद्रेची या आधारे स्वप्नात जेव्हा होय प्राप्त राज्यपद, तेव्हा तो पुरुष एकलाची पाहे होऊन या राहे सर्व जैसा. मिसळताहीन शुद्ध सुवर्णास भिन्न भिन्न कस लागे जैसा. असोनी मी तैसा शुद्ध स्वरूप स्वभावता वेटाळीला जाता माया योगे. मायेशी एकरूप होऊन मी हा प्रपंच ताटलेला आहे आणि मी अनेक रूपात प्रकट झालेलो आहे. पण ते त्यांना नाही न कळत, जी सामान्य जनता आहे त्यांना. त्यांना तर ते सगळे त्यांनाही अज्ञान आहे त्यामुळे तो अनेक मानतात ते, पण प्रत्यक्ष एकच आहे. आपण आहोत ते आपल्याला आपले मिरर इमेजेस दिसतात. कारण आपल्याला जसे आपण असतो तशीच दुनिया आपल्याशी वागताना दिसते. आपण कंप्लेंट करतो माझ्याशी सगळे असे वागतात, माझ्याशी सगळे तसे वागतात. एखादा म्हणतो माझ्याशी सारी दुनिया आनंदाने आणि प्रेमाने वागते, का तर तो तसा असतो. त्याला त्याचं मिरर इमेज बघायला मिळते जीवनामध्ये. सर्वत्र अज्ञान फाकोनी साचार पडोनी विसर स्वरूपाचा. कोण मी कोठील ऐशा विकल्पात सापडोनी भ्रांत होय जीव. मग भ्रांती माझी करोनी विचार देह मी साचार ऐसे मानी. स्वतःचं स्वरूप मुख्य स्वरूप विसरल्यामुळे सगळा अपट पसारा होतो. आणि त्यामुळे तो देह मी असं म्हणलं की मग मला जन्म देणारे माझे आई वडील, या देहाला जन्म देणारे आई वडील म्हणजे ते माझे आई वडील. या देहात माझ्याच आई वडिलातनं दुसरी संतान आली म्हणजे ती माझे बहीण भाऊ, कारण आमचे आई वडील एक. असं करत करत आपला पसारा वाढत जातो. पण पहिले तर देह म्हणजे मी हेच सोडावं लागेल ना. म्हणजे ना आई वडील राहिले, बबल्स फुटल्यासारखे पुटुक पुटुक दोन गायब झाले, मग बहीण भाऊ पण गायब झाले. आत्मस्वरूपात आल्यावर तिथे काहीच नाही.
इतकं इतकं लॉजिकल थिंकिंग आहे तिथे. एका क्षणात सगळे सृष्टी गायब, बबल्स फुटल्यासारखे टप 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 सगळे गायब होतील. विचार करून बघा. कोण मी कोठील ऐशा विकल्पात, सापडोनी भ्रांत होय जीव, मग भ्रांती माझी करोनी विचार, देह मी साचार ऐसे मानी. ममई वांशो जीव लोके जीवभूत सनातन, मनःष्ठानींद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. देहाची एवढे मानोनी आपणा, आणि भिन्नपणा जीव जेव्हा, म्हण तेव्हा पडोनिया मर्यादा तयास, जीव तो मदंश ऐसे वाटे. वायूची या संगे प्रकटे सागर, धरोनी आकार तरंगांचा, मग सांग सागरांश म्हणून ते जाण, आभासती सानपणे जैसे. जेव्हा आपण लिमिटेड बॉडीचा एकरूपता दाखवतो की मी हे शरीर आहे, आणि त्यातनं सगळं निर्माण होतं. आपण ती लिमिटेड फॉर्म सोडला, लिमिटेशन मधनं बाहेर आलो आणि लिमिटलेस झालो, आत्मस्वरूप झालो, लिमिटलेस, फॉर्मलेस, की आपण एकदम आपल्याला आपल्या स्वरूपाची जाणीव होते. तैसा जडा लागी करी सचेतन, देह अभिमान धरी जेव्हा. जडाला आपण सचेतन करतो. तो हे शरीर आहे, हे जड आहे, ह्याला काही स्वतःच चेतना नाही आहे. ती चेतना कोण निर्माण करतं? आत्मा निर्माण करतं. शरीराला चेतन बनवतं, जिवंत बनवतो आत्मा. त्यातनं आत्मा बाहेर पडला कुठल्या तरी एका रंध्रातनं, भोकातनं, होलमधनं, बॉडीतलं असलेल्या नाक, कान किंवा खालचे होल्स, छिद्र, त्यातनं आत्मा बाहेर पडला की ते जड शरीर पडलेलं राहतं निपचत खाली, असं पडलेलं असतं. डेड बॉडी म्हणतो आपण त्याला. बॉडी डेडच आहे. आपण कळतंय का? आपण आत्मा निघून गेल्यावरती पडलेल्या बॉडीला डेड बॉडी म्हणतो. अरे पण ही बॉडी डेडच आहे, त्याला आत्मा जिवंत करतोय. आपण आत्मस्वरूप आहोत. आपण चालवतोय डेड बॉडीला, आपण जिवंत करतोय, चेतन करतोय या शरीराला. आणि मग आपण म्हणणार की हे शरीर म्हणजे मी, आणि मला राग आला, मला यांनी बोललं, मला त्यांनी बोललं. ती डेड बॉडीच बोलून राहिली सगळं आत्म्याच्या भरोशावर. कळतंय का किती गमतीशीर आहे सगळा हा प्रकार? तैसा जडा लागी करी सचेतन, देह अभिमान धरी जेव्हा. जडाला पण सचेतन करून देहाचा आणखीन मग अहंकार, आणि मग यांनी माझा अपमान केला याला मी ठीक करतो, त्याला मी बरोबर करतो, यांनी माझे पैसे दिले नाही त्याला मी पैसे द्यायचे. हा सगळा प्रपंच, सगळा अपट पसारा बनवतो मनुष्य त्या डेड बॉडी मध्ये. मी आहे असं समजून आपण सगळं वेडेपणा करत राहतो मनुष्यगण. तेव्हा ची मी जीव ऐसे स्वभावता, गमे पंडुसुता जीवलोकी. आणि त्यांना असं वाटतं मीच जीव आहे. असं तो पंडुसुताला म्हणतोय अर्जुनाला की काय प्रॉब्लेम होतो माणसाचा. जीवदृष्टीने हा दिसे जो व्यापार, तोची गा साचार जीव लोक. आणि हा जो सगळा व्यापार दिसतो त्यालाच मर्त्य लोक म्हणतात. जीव लोक, मर्त्य लोक म्हणजे आपण राहतो तो लोक. जीवन जे जगतो आणि मरतो तो लोक. जिथे मृत्यूचं थैमान चालतं तो लोक, मृत्यू लोक, मर्त्य लोक म्हणजे आपला माणसांचा, आपण पृथ्वीवर आहोत ते. जन्म मृत्यू सत्य ऐसे जे मानणे, तयासी मी म्हणे जीवलोक. सांगतोच येतो पुढे. जन्म आणि मृत्यू जिथे घडताना दिसतं आपल्याला आणि त्याला आपण सत्य मानतो, की मी मेलो, मी जन्मलो, हा जन्मला, तो मेला, तो जीवलोक, मर्त्यलोक. जैसा निशात नाथ बिंबोनी जळात, असे जळातीत स्वभावेची, तैसा जीवलोकी येथे प्रपंचात, देही देहातीत देख माते. कुंकुमाच्या संगे दिसे जैसा लाल, असोनी निर्मळ स्फटिक तो. न मोडता तैसे माझे अनादित्व, किंवा अक्रियत्व न खंडता, करता भुक्ता ऐसे गमे जे जे काही, ते सर्व पाही भ्रांती रूप. काय सांगू फार आत्मा जो निर्लेप, होता तो तद्रूप प्रकृतीशी. आत्मा निर्लेप आहे, त्याला कुठलंही रंग रूप सगळ्या कशाचे टच नाही आहे, अनटच्ड आहे, एकदम प्युअर स्टेट मध्ये.
पण तो प्रकृतीशी एक तद्रूप होऊन त्याला वेगळे वेगळे रंगरूपच लेपन चढतं वर्ण. हा काळा आहे, तो गोरा आहे, हा दुष्ट आहे, हा चांगला आहे, हा प्रेमळ आहे, अमुक आहे, तमुक आहे. पण अनादि अनंत असा आत्मा आहे, निर्लेप. जन्म मरणादी देहधर्म पाही, आपुल्याच ठाई साच ऐसे. आणि देहाचे धर्म मग जन्मलं, मरलं, मेलं, मोठं झालं, छोटं झालं, आजारी पडलं, हे सगळं त्याच्यातनं क्रिएट होतं. मग मन आणि पंच ज्ञानेंद्रिये प्रकृतीची कार्ये होती जी का. मला आता एकदम माझ्या गुरूंची आठवण आली. त्यांचं एक प्रवचन मी ऐकलं होतं. तर ते बायकांना म्हणजे स्त्रियांना माया मोहात स्त्रिया फार अडकतात ना, आणि ते खूप ओरडायचंय स्त्रियांना. तर त्या, अगं बाई तुम्ही गरमच खा, तुम्ही, मी हेच बनवते, मी तेच बनवते, मी ताजच बनवते, मी गोडच बनवते, मी कसं केलंय, मग स्वयंपाक कसा झाला, मग त्याची तारीफ. असं सगळं इतके नखरे 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 करत राहतात बायका, असं ते म्हणायचे. आणि पुरुषाला मन रमवत राहतात त्याचं, असं ओरडायचे आपल्या डिसिपल्स ना. गमती जमतीत ते ते खरं तर खरं ओरडायचे, पण लोकांना ते कळायचंच नाही. त्यांना वाटतं असंच मस्करी करतात स्वामी, गुरु, असं व्हायचं त्यांचं. पण ते खरं बोलत असायचे की काय हे तुमचे चाळे मनाचे सगळे, थंड, गरम, गोड, कडू, आंबट, हे असं चवी ढवी, अमकं तमकं, किती नाटकं, काय कशात रमताय, असं खरं तर त्यांचा टोन असायचा. पण ते ज्याला कळायचं त्याला कळत असेल, बाकीच्यांना ती गंमत वाटायची, कारण हसत असायचे बरेच जण त्याच्यावर, स्पेशली बायका. स्त्रिया फार रमतात. मग मन आणि पंच ज्ञानेंद्रिये प्रकृतीची कार्ये होती जी का, ती तो आपुलीच मानो निसाचार लागे व्यवहार करावया. जैसे संन्याशाने आपुले आपण कुटुंब बनवून स्वप्ना माझी, मग तयाची या गुंतवणी मोहात राहावे भोगीत सुख दुःखे. तैसा आत्मा निज रूप विसरून तद्रूप होऊन प्रकृतीशी, मग प्रकृतीची होती जी कार्य जीची, ती ती माझी माझी ऐसे मानी. आत्ताच मी बोलले ते सगळं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. एखाद्या संन्याशाने झोपेत स्वप्न, पत्नी आली, मग मुलं झाली, मग प्रपंच, त्याच्यात दुःख झालं, अरे सुख मिळालं, असं जर त्यांनी भोगलं, मोहात पडलो, अमकं झालं, पण ते स्वप्न असणार आहे त्याचं. तसं खरं तर आत्मा संन्यास स्वरूपात अत्यंत शुद्ध स्वरूप आहे. पण तो प्रकृतीशी, मायेशी आणि लोअर थ्री व्हेइकल्स, प्रकृती म्हणजे बाहेर कोणी नाहीये, आपलीच तीन व्हेइकल्स, त्याच्याशी एकरूप होऊन, मी शरीर, माझं मन, माझे विचार, माझे भावना, हे म्हणलं की आपल्या तिन्ही व्हेइकल्स आपली बनतात. माझं शरीर, माझं मन आणि माझ्या भावना, हे तीन म्हणजे मेंटल बॉडी, फिजिकल बॉडी आणि इमोशनल बॉडी. हे माझं म्हणलं की मग त्याचा पसारा वाढतच जातो. असं करत 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 सगळं गोंधळ वाढवलाय, सगळं भयंकर प्रपंच मोठा करून त्याच्यात पता नाही काय 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 क्रिएट करत राहतो मनुष्य. आज असं तर उद्या तसं. मग प्रकृतीची होता कार्य जी जी, ती ती माझी माझी ऐसे मानी. ऐसा तो जीवात्मा जाण पाकिरीटी, मनाची रथी आरूढ होनी. मनाच्या रथावर आरूढ होऊन हे सगळं चालतं. श्रवणाच्या द्वारा निघोनी त्वरित प्रवेश रानात शब्दांची या, खेचोनी लगाम प्रकृतीचा वेगे, त्वचेची या मार्गे जीवात्मा तो. आणि मग एखाद्या दिवशी श्रवण करत करत एखाद्या शब्दांच्या रानात फिरला आणि एखादं काहीतरी आत्मज्ञान सांगणार ऐकलं, त्याबरोबर तो लगाम खेचतो सगळे इंद्रियांचे, घोडे आवळतो, रस्सी खेचतो, इंद्रियांचे घोड्यांना बंदी करतो आणि प्रकृतीचा वेग थांबवतो. एखादी वेळे स्पर्शाची या घोर अरण्य संचार करू लागे, रिगोनिया केव्हा नेत्राची द्वारे रूपाच्या डोंगरी स्वैर हिंडे, किंवा जिव्हाद्वारे निघोनी बाहेरी रसरूप दरी भरू लागे. घ्राणचिया द्वारा नातरी सत्वर पडोनी बाहेर जीवात्मा तो, मग गंधरूपी घन दाटवन जाय ओलांडूनी एकाएकी.
ऐशा परी देह इंद्रियांचा स्वामी पाहा पार्था अंतर्यामी जीवात्मा तो. मनाचे सर्वथा घेऊन सहाय्य शब्दादी विषय भोगत असे. आज काय वाटलं, मनाला वाटलं गोड खावं, मग खाल्लं काहीतरी आणून. मग परवा काय चमचमीत खावं वाटतंय, मग मग पावभाजी किंवा पाणीपुरी खाल्ली. असं रोज काहीतरी चटक मटक, आज अमुक आज तमुक, असं काहीतरी होत राहतं. आणि आत्म्याला आपलं ड्रायव्हर बनवून आपण सगळीकडे ते शरीर घेऊन जातो आणि चटक मटक करत राहतो मस्त. हा सगळा प्रॉब्लेम आहे. शरीरम यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वर गृहीत्वैतानि संयाती वायुर्गंधा निवाशयात. परी जेव्हा जीव प्रवेशतो देही तेव्हाची तो होई करता भोगता. जेव्हा करणारा आणि भोगणारा कोण आहे? शरीराशी अटॅच झाल्यानंतर करता भोगता आहे. आत्मा अकर्ता आहे. आत्मा काहीही करत नाही. आत्मा पाणीपुरी खायला जात नाही ना, आणि आत्मा पावभाजी पण खात नाही. खाणार कोण आहे? डायजेस्ट कोण करणार आहे? शरीर करणार आहे. आणि चोचले कोणाचे पुरवले जाणार आहेत? मेंटल बॉडी, इमोशनल बॉडीचे. आणि फिजिकल बॉडीला तर स्वतःला अक्कलच नाहीये. फिजिकल बॉडीला कळतं का की मी जाऊन म्हणजे ते जे जड शरीर आहे त्याला कळतं का मी चमचमीत खावं म्हणून? नाही कळत. ते जड शरीर आहे, जड, डेड बॉडी, जड शरीर, त्याला काय आपण चमचमीत घालतो. मग हे मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी आणि मग इंद्रिय त्यांच्या प्रेरणेने काम करणारी अशी सगळी रियालिटी आहे. परी जेव्हा जीव प्रवेश होतो देही तेव्हाची तो होई करता भोगता. जैसा कोणी आला सो हो परिवार प्रासादी सुंदर राहावया. आत्मा येतो शरीरात मस्तपैकी राहायला मोठ्या सुंदर मोठ्या राजवाड्यात. तरी तो संपन्न विलासी म्हणून येतसे कळवणं सहजेची. त्याला वाटतं अरे इथे तर खूप एंगेज, मस्त भरपूर स्कोप आहे. मेंटल बॉडी आहे, इमोशनल बॉडी, वेगळे वेगळे कंपार्टमेंट्स आहेत. आत्म्याला कळतं आणि मग तो तिथेच रमतो. त्याला रमवून ठेवलं जातं. त्याला त्याला अंधारात ठेवलं जातं. आत्म्याला प्रकाश दाखवला जात नाही. त्याला हे खोटं खोटं दुनिया दाखवली जाते, वेगळ्या वेगळ्या प्रासादात आतमध्ये फिरवून. आणि त्याला तिथेच एंगेज करून ठेवलं जातं. त्याला रियालिटी कळू देत नाही आपण. लोअर व्हेइकल्स, माया, प्रकृती, पर्सनॅलिटी ही रमवून ठेवते आत्म्याला आणि त्याचा जर्नी वाढवते. तरी तो संपन्न विलासी म्हणून येतसे कळवून सहजेची. तैशा परिपार्था स्थूल शरीरात येऊनी राहत जीव जेव्हा विषयेंद्रियाची जेव्हा गडबड अहंतेची वाढ दिसू लागे. आणि मग त्याला जर प्रकाशच नाही तर तो अंधारातच भटकत राहणार आहे. आणि मग तो तिथेच त्याचा संसार थटतो. पण ज्या क्षणाला त्याला जर एखाद्या होल मधनं लाईट दिसला की मग तो काय जो चालायला लागतो, ते कोणाचं ऐकत नाही आत्मा. मग त्याला कळतं अरे इतके दिवस तर अज्ञान चालू होतं, अंधार होता हातात. प्रकाश तर कुठेतरी, सूर्य कुठेतरी वेगळा आहे, लाईट कुठेतरी वेगळा आहे, रियालिटी काहीतरी वेगळी आहे. आणि मग आत्म्याला त्याची गोडी लागल्यानंतर तो आत्मज्ञानाच्या ब्रह्मज्ञानाच्या पाथवर चालायला लागतो. आणि तेव्हा त्याला रियालिटी कळते. तोपर्यंत त्याचं बिचाराचे हाल. विषयेंद्रियांची तेव्हा गडबड अहंतेची वाढ दिसू लागे. किंवा जीव जेव्हा एका शरीरास टाकोनी दुजास अंगीकारी तेव्हा इंद्रियांचा हाची समुदाय घेऊन जाय स्वतः संगे. जैसा अतिथीचा झाला अपमान जाई पुण्य धन घेऊन या. किंवा कळसूत्री भावल्यांचा नाच धागा तुटताच थांबे जैसा. किंवा मावळता सहस्त्र किरण लोकांचे लोचन सवे नेई. काय सांगू फार जैसा प्रपंचन नेतसे वाहून पुष्पगंध. तैसा देहराज जीवात्मा हा जाण देहा ते सोडून जाय जेव्हा तेव्हा आपुलिया संगे ऐसी नेई मनासेही साही इंद्रियेही. आणि जेव्हा जातो आपण, मृत्यू होतो, मी मागेही सांगितलंय की जड शरीर तर इथेच राहतं, डेड बॉडी इथेच राहते खाली जाळण्यासाठी. पण आपली मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी सोबत जाते. आपली इंद्रियांची चटकमटक सगळी सोबत जाते आत्म्याच्या. जे जे हॉबीज असतात, इंटरेस्ट असतात, लाइकिंग्स असतात, ती सोबत जातात सगळी. जे जे सूक्ष्म आहे ते सगळं सोबत जात.
त्याच्या. बाकी सगळं इथेच राहतं, जड इथेच राहत. श्रोत्रम चक्षु स्पर्शनम च रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते. मग इहलोकी ना तरी स्वर्गात अंगीकारी जेथ अन्य देह, तेथ त्याच देही विस्तारितो पाही मनादी सहाही इंद्रियांसी. मालविता दीप प्रभेसवे जाई पुन्हा तेज देई लाविता तो. परी येथे ऐसे वाटे धनंजया अज्ञ जया जनाची या दृष्टी लागी. की हा जीवात्माच देहधारी झाला ह्यानेच भोगिला विषयही. किंवा हाची जाय देहाते सोडून साच अज्ञ जन मानती है. मृत्यू आणि जन्म भोग आणि कर्म सर्वथा हे धर्म प्रकृतीचे. परी जन्म मृत्यू आत्मयासीच होती ऐसे मंदमती मानिती ते. लोकांना वाटतं आपण जन्म घेतो मृत्यू घेतो आपल्याला, पण देहाचं फक्त पांघरून पांघरला कपडा अंगावर घातला त्याला जन्म आणि काढून ठेवला त्याला मृत्यू, हे तर कळल्यानंतर हास्यास्पद वाटायला लागतं आपल्याला की किती वेडेपण आहे. रडणार, आनंद व्यक्त करणार. मृत्यू म्हणलं की रडलंच पाहिजे, जन्म म्हणलं की आनंदलंच पाहिजे. हे तर सगळं एंटरटेनमेंटचा पार्ट आहे सगळा या सृष्टीमधला. तेथ त्याच देही विस्तारतो पाही मनादी सहाही इंद्रियांसी. मालविता दीप प्रभेसवे जाई पुन्हा तेज देई लाविता तो. परी येथे ऐसे वाटे धनंजया अज्ञजनाची या दृष्टी लागी. की हा जीवात्माच देहधारी झाला ह्यानेच भोगिला विषयही. किंवा देहाची जाय देहाते सोडून साच अन्यजन मानती है. मृत्यू आणि जन्म भोग आणि कर्म सर्वथा हे धर्म प्रकृतीचे. परिजन्म मृत्यू आत्मयासीच होती आत्म्यासीच होती ऐसे मंदमती मानिती ते. आपण इथे थांबूया, तुझा थोडा मोठा आहे.